Class 5th, Subject History, 5th lesson, Evolution of Mankind, माणसांची निर्मिती. Point 1, From Homo habilis to Homo sapiens sapiens. यामध्ये आपण पाहणार आहोत 4 घटक, 4 माणसांचे प्रकार पाहणार आहोत. Kinds of human. The skilled human means Homo habilis, Homo erectus, Homo neanderthalensis and Neanderthal man. Next, Homo sapiens. हे 4 आपण काय करणार आहोत? घटक पाहणार आहोत. First point is the skilled human means Homo habilis. The species of humans who could use their hands skillfully is known as the skilled human. ज्या माणसाने त्याचा हातांचा वापर अतिशय योग्यरित्या केलेला आहे किंवा कुशल तऱ्हेने केलेला आहे, त्याला म्हटलेलं आहे स्किल्ड ह्युमन. म्हणजे यूज देअर हँड्स स्किलफुली. त्याने त्यांचा हँड्स कसा वापरलेला आहे? स्किलफुली. इज नोन ॲज द स्किल्ड ह्युमन. त्यालाच काय म्हटलेलं आहे? स्किल्ड ह्युमन. The first evidence of this species was found in the border region between Tanzania and Kenya in the continent of Africa. आणि ह्यांच्या ज्या स्पेसीज आहेत ते कुठे सापडलेले आहेत? फाउंड म्हणजे सापडणे. ह्या कुठे सापडलेल्या आहेत? तर आफ्रिका खंडाच्या आफ्रिका खंडामध्ये जे 2 रिजन्स आहेत, तांझानिया अँड केनिया, ह्यांचे जे बॉर्डर आहे, ह्या बॉर्डरच्या मध्ये काय झालेले आहेत? आपल्याला ह्या लोकांचे अवशेष सापडलेले आहे. The scientist Lucas Leakey, who discovered this species, named it Homo habilis because beside their fossilized remains, he found some tools made by them. जे ह्युमन सायंटिस्ट आहेत ल्युईस लिकी ह्यांनी काय केलेलं आहे? फर्स्ट डिस्कवर केलेलं आहे, पहिला शोध लावलेला आहे आणि त्यांनीच ते जे अवशेष सापडलेले आहेत त्यालाच काय नाव दिलेलं आहे? होमो हॅबिलिस. आणि हे नाव का दिलेलं आहे त्यांनी? तर बिकॉज बिसाइड देअर फॉसिलाइज्ड रिमेन ही फाउंड सम टूल्स. आणि त्यांनी जेव्हा त्या माणसांचे अवशेष सापडलेले होते त्यांना त्या अवशेषांच्या शेजारी काय सापडलेले आहे? त्यांना फाउंड सम टूल्स. त्यांना काही शस्त्र सापडलेली आहेत. मेड बाय देम. त्यांनी तयार केलेली. In Latin, homo means man and habilis means the one who use his hands skillfully. आता ह्याच्यामध्ये होमो हिबिलिसचा अर्थ काय दिलेला आहे? इन लॅटिन भाषेमध्ये होमो म्हणजे मॅन and habilis means the one who use his hands skillfully. आणि ज्याने त्यांच्या हाताचा वापर स्किलफुली केलेला आहे त्याला हिबिलिस म्हटलेला आहे. होमो हिबिलिस could stand to feet and walk. आणि जो होमो हिबिलिस हा पहिला जो मनुष्य होता तो काय झालेला आहे? 2 पायांवर उभा राहिलेला आहे आणि तो 2 पायांवर चालू लागलेला आहे. His spine was slightly bent and not quite erect. आणि त्याचा जो पाठीचा कणा आहे, स्पिन म्हणजे काय? पाठीचा कणा हा काय झालेला आहे? स्लाइटली बेंट, थोडासा वाकलेला आहे. बट नॉट क्वाइट इरेक्ट, पण तो ताठ नाही. His brain was bigger than that of the apes, although his face and limbs were somewhat similar to theirs. त्याचा जो बाकीचे शरीरयष्टी आहेत किंवा त्याचा जो ब्रेन आहे तो काय आहे? थोडासा बिगर आहे एप्सपेक्षा, म्हणजे वानरापेक्षा काय आहे? थोडासा मोठा आहे. पण त्याचा फेस, लिम्स, बाकीचे जे शरीर आहे ते कोणासारखं आहे? त्या एप्स प्राण्यासारखंच आहे. The stone tools made by Homo habilis were not useful for hunting big animals. आणि जे होमो हेबिलिस होते त्यांना खाण्यासाठी त्यांनी जे काही टूल्स केलेले होते ते काय होते? बिग ॲनिमल्सला हंटिंग करण्याचे उपयोगाचे नव्हते. म्हणजे त्यांनी ते मोठे प्राणी मारू शकत नव्हते. They had limited use such as scraping meat from the skin
ऑफ डेड ॲनिमल्स ऑर ब्रेकिंग बोन्स टू गेट द मॉरो. आणि ते त्यांचे जे टूल्स होते त्या टूल्सचा उपयोग त्यांनी कशासाठी केला होता, ते स्क्रॅपिंग मीट, ते काय करत होते, ते म्हणजे मांस आहे ते मांस असं खरबडून काढण्यासाठी त्याच्या स्किनपासून. ऑफ डेड ॲनिमल्स म्हणजे आधीच मेलेले जे प्राणी होते, म्हणजे ते स्वतः शिकार करण्यापेक्षा काय करत होते, दुसऱ्या प्राण्यांनी जी शिकार केलेली असेल त्याचे जे मांस आहे ते मांस काय करत होते, ते खात होते. आणि ते जे बोन आहे ते बोनचे तुकडे करून त्याच्या आतलं मॉरो मीन्स मगज, आतला जो भाग आहे तो आतला भाग खाण्यासाठी काय करत होते, ते टूल्स वापरत होते. वी कॅन इन्फर फ्रॉम धिस दॅट होमो हेबिलिस वॉज अ फॉरेगर. He ate the leftover of animals that had been hunted by other animals. जसं मी मगाशी म्हटलं तसं ते काय करत होते, जे त्यांचं जे अन्न होतं ते काय करत होते, ही एट द लेफ्ट ओव्हर ऑफ ॲनिमल्स, शिल्लक राहिलेलं प्राण्यांचं मांस, हॅड बीन हंटेड बाय अदर ॲनिमल्स, दुसऱ्या ॲनिमल्सनी मारलेले जे दुसऱ्या ॲनिमल्सनी शिकार केलेले जे प्राणी होते त्याचं जे मांस शिल्लक राहिलेलं असायचं ते हे काय करत होते, खात होते. इट इज पॉसिबल दॅट ही हंटेड स्मॉल ॲनिमल्स अँड गॅदर एग्ज, वाईल्ड फ्रूट अँड रूट्स टू एट. आणि त्याचबरोबर ते काय खात होते की ते काय करत होते, छोटे जे प्राणी होते स्मॉल ॲनिमल्सची काय करत होते, शिकार करत होते. हंटेड म्हणजे शिकार करणे. गॅदर्ड एग्ज, त्यांची जी अंडी आहेत ती काय करायची, गोळा करणे. वाईल्ड फ्रूट, जंगली फ्रूट फळं खात होते. त्याचबरोबर रूट्स, रूट म्हणजे काय, मुळं, म्हणजे आपण कंदमुळं म्हणतो, ती कंदमुळं ते काय करत होते, खात होते. अशा पद्धतीने होमो हेबिलिसची ही माहिती आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज होमो इरेक्टस. होमो इरेक्टस मार्क्स an important stage in human evolution. होमो हेबिलिस नंतर जी माणसाची प्रगती झाली त्या प्रगतीला काय म्हटलेलं आहे, होमो इरेक्टस, किंवा त्या माणसाला नाव काय दिलेलं आहे, होमो इरेक्टस. आणि ती पण एक खूप मोठी अशी काय होती, उत्क्रांती होती. इरेक्टस मीन्स द वन हू स्टँड इरेक्ट. इरेक्ट म्हणजे काय, तहाट करण्याचा माणूस. तर हा इरेक्टस म्हणजे काय, जो तहाट उभा राहिला त्याला काय म्हटलेलं आहे, इरेक्टस. हेन्स द नेम होमो इरेक्टस. आणि म्हणूनच त्या माणसांना काय नाव दिलेलं आहे, होमो इरेक्टस, की जो काय झालेला आहे, तहाट उभा राहिलेला आहे. Compared to Homo habilis, he had more developed brain. आणि जर आपण होमो हेबिलिसची जर कम्पेअर केलं तर ह्यांचा ब्रेन काय होता, मोर डेव्हलप होता. ह्युमन्स ऑफ द होमो इरेक्टस स्पेसीज लिव्ड इन ग्रुप्स. आणि हे जे होमो इरेक्टस आहेत हे काय करत होते, आपल्या ग्रुपमध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे काय केले होते, ग्रुप तयार केले होते. हॅव्हिंग सीन्स वाईल्ड फायर, ह्युमन्स न्यू अबाउट fire. It is likely that Homo erectus had learned the technique of fetching the burning branches of trees to use that fire. आणि जेव्हा झाडांना किंवा जंगलांना वणवा लागायचा तेव्हा ती झाडं जळायची आणि त्या जळलेल्या झाडांवरून त्यांना काय सापडली होती, टेक्निक सापडली होती टू बर्निंग. ही हॅड लर्न द टेक्निक. त्यांनी काय केली होती, टेक्निक शिकलेले होते. टू फेचिंग द बर्निंग ब्रांचेस ऑफ ट्रीज टू यूज दॅट फायर. आणि ते जे फायर झालेले ब्रांचेस होते त्यांचा उपयोग करायला ते काय झाले होते, शिकलेले होते. ड्युरिंग हिज टाइम मोस्ट ऑफ द अर्थ वॉज कव्हर्ड विथ आईस शीट. आणि त्यावेळेला काय होतं, त्या पिरियडमध्ये आपली जी पृथ्वी होती बऱ्याच काळपर्यंत आईसने झाकलेली असायची किंवा तिथे बर्फ पडायचा. Therefore, the climate was extremely cold. आणि त्यामुळेच क्लायमेट कसं असायचं, कोल्ड असायचं. होमो इरेक्टस could survive in that extremely cold climate because he had learned to use fire.
आणि त्या जी आग लागलेली असायची किंवा ते जे फायर होते, त्यांनी काय झालं होतं, त्यांची थंडी बऱ्यापैकी त्यांनी कमी केली होती त्या आगीचा उपयोग करून. However, he had not yet mastered the technique of making fire. पण त्यांना फायर तयार करायचं टेक्निक सापडलेलं नव्हतं. पण मिळालेली जी आग होते, मिळालेले जे ब्रांचेस होते, ते काय करत होते, टिकवून ठेवत होते. Tools made by the Homo erectus were more developed and symmetrical compared to those made by Homo habilis. पण ते दोघांचे जे टूल्स होते ते काय होते, बऱ्यापैकी सिमेट्रिकल होते. म्हणजे होमो हिबिलिस आणि होमो इरेक्टस ह्यांचे जे टूल्स होते ते बऱ्यापैकी सेम होते, पण होमो इरेक्टसचे टूल्स थोडेसे डेव्हलप झालेले होते. होमो इरेक्टस मेड टूल्स लाईक द हँड ॲक्स. होमो इरेक्टसनी कशाचा शोध लावलेला आहे, हँड ॲक्सचा. Remains of Homo erectus have been found along with his tools in the continent of Africa, Asia and Europe. आणि हे जे होमो इरेक्टस आहे हे आपल्याला बऱ्यापैकी कुठे सापडलेले आहेत किंवा त्यांचे जे टूल्स बरोबर ते सापडलेले आहेत, तर ते कुठे सापडलेले आहेत, कुठल्या कॉन्टिनेंट्समध्ये सापडलेले आहेत, तर आफ्रिका, एशिया अँड Europe. The third human is Homo neanderthalensis, means Neanderthal man. तिसरा जो घटक आहे, तिसरा जो मुद्दा आहे तो काय आहे, Neanderthalensis. One more stage of development in human evolution is Homo neanderthalensis. हा जो काय आहे Neanderthalensis, हा काय आहे, खूप मोठा काय झालेला आहे, बदल झालेला आहे, डेव्हलप झालेला आहे होमो हिबिलिस अँड होमो इरेक्टस पेक्षा. ही वॉज फिजिकली बिग अँड स्ट्रॉंग. हा कसा होता, फिजिकली बिग अँड स्ट्रॉंग होता. ही इज कॉमनली नोन ॲज द निनांदरथल मॅन बिकॉज हिज रिमेन्स वेअर फर्स्ट फाउंड ॲट निनांदरथल, अ प्लेस इन जर्मनी. हाला निनांदरथल मॅन का म्हणतात, कारण हा पहिल्यांदा कुठे सापडला आहे, तर जर्मनीमध्ये निनांदरथल नावाची जी जागा आहे त्या ठिकाणी ह्या माणसाचे अवशेष प्रथम सापडलेले आहे, म्हणून ह्याला काय नाव दिलंय, निनांदरथल मॅन. हिज ब्रेन वॉज मोर डेव्हलप्ड दॅन दॅट ऑफ होमो इरेक्टस. आणि ह्याचा जो ब्रेन होता हा होमो इरेक्टसपेक्षाही खूप असा डेव्हलप झालेला होता. द निनांदरथल प्रायमरली लिव्ड इन केव्स. निनांदरथलने काय केली होती, केव्ज म्हणजे गुहेमध्ये राहायला सुरुवात केली होती. They made tools out of big pebbles as well as from the flakes scraped off from them. त्यांनी जे टूल्स तयार केले होते ते जे दगडाचे छिलके होते त्या छिलक्यांपासून काय केले होते, त्यांनी टूल्स तयार केले होते. Such tools were fixed on a bone or wooden shaft to make weapons like the spear, axe, etc. आणि ते जे फ्लेक्स होते ते काय केले होते, त्यांनी जे बोन होते आणि जे उडण होतं म्हणजे लाकडाची काठी आणि बोन होते त्याला काय केले होते, त्यांनी फिक्स असे बांधलेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे काय झाले होते, हत्यारं तयार झाली होती, स्पियर आणि ॲक्स सारखी, म्हणजे धारदार सुरा किंवा भाला आणि आपली कुऱ्हाड आहे त्या पद्धतीने त्यांनी काय केली होती, टूल्स तयार केले होते. द निनांदरथल्स हंटेड बिग ॲनिमल्स. आणि ती जी टूल्स होते त्यामुळे त्यांनी काय केले होते, मोठ्या प्राण्यांची शिकार करायला त्यांना जमत होतं. द निनांदरथल्स दे यूज स्क्रॅपर्स मेड फ्रॉम द स्टोन फ्लेक्स टू स्क्रॅप मीट फ्रॉम द हाईड ऑफ डेड ॲनिमल्स. आणि ते जे फ्लेक्स होते, स्टोनचे फ्लेक्स म्हणजे जे वरचं छिलके आपण म्हणतो, दगड फुटला की बाजूला पडतं, त्या जे फ्लेक्स होते त्या फ्लेक्सपासून काय करत होते, ते जे मीठ होतं म्हणजे मांस होतं ते काय करत होते, खरबडून काढत होते. दे यूज लेदर क्लॉथिंग. आणि त्यांनी आता काय केलं होतं, क्लॉथिंग म्हणजे कपडे घालायला, लेदर क्लॉथिंग त्यांनी घालायला सुरुवात केलेली होती.
They were mainly meat eater. They ate meat roasted on fire. ते जे मीठ खात होते त्यांनी काय केलं होतं, ते अन्न रोस्ट करून म्हणजे भाजून ते खात होते. They know the art of making fire by rubbing sticks of hard wood on each other by sticking one flying stone on another to obtain spark. आणि जे निनांदरथल होते त्यांनी काय केलं होतं, अग्नीचा शोध लावलेला होता. कसा लावला होता, तर रबिंग स्टिक्स ऑफ हार्ड वूड ऑन ईच अदर. ते जे जाड लाकूड होतं, हार्ड लाकूड होतं, हार्ड वूड, ते काय करत होते, रब करत होते. आणखीन कशाचा वापर केला त्यांनी, फ्लाइंग स्टोनचा वापर केला. फ्लिंट स्टोन जे आपण सागरगोट्या म्हणतो ते एकमेकांवर घासून त्याचे जे स्पार्क निघत होते त्या स्पार्क्सपासून काय केलं होतं, त्यांनी अग्नी तयार केलेला होता. It is likely that the Neanderthals had developed some artistic skills. आणि अशाच पद्धतीने काय केलं होतं, त्यांनी जे आर्टिस्टिक स्किल आहे ते पण काय केलं होतं, त्यांनी डेव्हलप केलं होतं. Some scientists believe that they also communicate with each other by producing grunts and other primary sounds. ते जे निनांदरथल होते ते एकमेकांशी काय करत होते, बोलत होते. असं काही सायंटिस्टचा ना वाटतं की ते एकमेकांशी बोलत होते. कशाच्या आधारे, तर प्रोड्युसिंग ग्रांट्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे आवाज आहेत त्या आवाजांपासून काय करत होते, ते एकमेकांशी बोलत होते. However, it is not known whether they had a developed language system to express their thoughts with the help of words. पण त्यांना असे शब्द सापडत नव्हते, पण ते आवाजाच्या आधारे एकमेकांशी बोलत होते. When a member of a group died, the Neanderthal buried tools, horns, etc. आणि त्यांच्या ग्रुपमधल्या जर एखादा मेंबर डाईड झाला असेल म्हणजे वारला असेल, तेथे काय करत होते, त्याला ब्युरिड करताना म्हणजे त्याला पुरताना त्याच्याबरोबर टूल्स, हत्यारं आणि हॉर्न्स म्हणजे शिंग हे काय करत होते, पुरत होते. अलॉंग विथ द डेड बॉडी, त्याच्या जी डेड बॉडी होती त्या डेड बॉडी बरोबर हे पण काय करत होते, पुरत होते. ऑल्सो दे अप्लाइड रेड ऑर्च टू द डेड बॉडी बिफोर ब्युरिंग इट. आणि ती जी बॉडी होती त्या बॉडीला काय करत होते, ती जी लाल माती आहे त्या लाल मातीने काय करत होते, ते अप्लाय करत होते, त्याच्याबरोबर ती काय करत होते, ब्युरिड करत होते. It indicates that the Neanderthals had established some rituals of burying the dead. Rituals म्हणजे काय, ते जे विधी होत्या त्या विधी काय करत होते, ते करत होते. जे जर एखाद्या माणूस मेला असेल तर त्याला विधीपूर्वक ते काय करत होते, पुरत होते. In the course of time, some groups of Neanderthals left Africa and migrated up to the continents of Europe and Asia. आणि इन द कोर्स ऑफ टाईम, आणि काही काळानंतर त्यांच्यातले जे काही सम ग्रुप्स होते ते काय झाले होते, मायग्रेट झाले होते. त्यांनी आफ्रिका सोडून, मायग्रेट म्हणजे स्थलांतर होणे, आफ्रिकेवरून ते कुठे गेले होते, युरोप अँड एशियाला. नॅचरली दे हॅड टू फेस अ डिफरंट इन्व्हायरमेंट. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं होतं, तर वेगवेगळं वातावरण त्यांना फेस करावं लागलं होतं. दे हॅड टू अडॉप्ट न्यू वेज ऑफ लिव्हिंग अँड फाइंडिंग फूड. वेगळ्या वातावरणात गेल्यावर त्या वातावरणाशी जुळताना त्यांनी काय केलं होतं, त्यांची राहण्याची आणि जे फूड होतं, अन्न होतं, त्यांच्यामध्ये काय झाला होता, बदल झाला होता. Therefore, they went on modifying and improving the tools that were essential in their life. आणि त्याचबरोबर त्यांची जे टूल्स होते त्याच्यामध्ये पण काय झाली होती, इम्प्रूव्हमेंट झाली होती. कारण वेगवेगळ्या वातावरणात गेल्यावर वेगवेगळे प्राणी त्यांना भेटले आणि त्या वातावरणाशी मिळते जुळते काय केले होते, त्यांनी त्यांचे टूल्स तयार केले होते की ते त्यांना गरजेचे होते. However, the improvement in tools took place over thousands of years. आणि ते जे इम्प्रूव्हमेंट झालेले टूल्स होते ते आत्तासुद्धा आपल्याला काय करतात, पाहायला
मिळतात. नेक्स्ट इज होमो सेपियन्स is the name used for human that were more advanced than the Neanderthals. पेक्षा होमो सेपियन्स खूप काय होता, ॲडव्हान्स होता. होमो सेपियन्स मीन्स इंटेलिजंट और इंटेलेक्चुअल मॅन. होमो सेपियन्स कसा होता, इंटेलिजंट और इंटेलेक्चुअल मॅन, म्हणजे तो खूप असा बुद्धिमान आणि स्वावलंबी असा होता. We shall learn more about him later. The Neanderthals and the Homo sapiens were neighbors for some time in Europe. It is believed that due to reasons like their conflict with Homo sapiens and inability to adapt to environmental changes, the Neanderthals become extinct. आणि निनांदरथल आणि जे होमोसेपियन्स होते हे काही काळ युरोपमध्ये शेजारी शेजारी असे मानले जात होते. आणि जसं निनांदरथलमध्ये ॲडव्हान्स डेव्हलपमेंट होत गेली तसं निनांदरथलची जी जमात होती ती काय झाली, एक्सटिंक्ट झाली. एक्सटिंक्ट म्हणजे काय, नष्ट पावलेली होती. ऑन द बेसिस ऑफ C4 डेटिंग इट इज एस्टिमेटेड दॅट द निनांदरथल्स बिकेम एक्सटिंक्ट अबाउट 30,000 years ago. आणि जसं होमोसेपियन्स डेव्हलप होत गेला तसं 30,000 years ago 30,000 वर्षापूर्वी काय झालं, निनांदरथल्सचं काय झालं, ती जी जमात होती ती एक्सटिंक्ट होत गेलेली आहे. द ह्युमन स्पेसीज दॅट वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी ऑफ द अर्लियर स्पेसीज वॉज नेम्ड होमोसेपियन्स. होमोसेपियन्सला काय म्हटलेलं आहे, इंटेलिजंट दॅन एनी ऑफ अर्लियर स्पेसीस. त्या काळच्या ज्या स्पेसीस होत्या त्याच्यापेक्षा सगळ्यात असा बुद्धिमान माणूस म्हणून होमोसेपियन्सला म्हटलं जातं. इन युरोप होमोसेपियन्स इज ऑल्सो नोन ॲज क्रो मॅग्नोन मॅन. आणि युरोपमध्येच त्यालाच काय म्हटलेलं आहे, क्रो मॅग्नोन मॅन. Their remains have been found in the continents of Europe, Asia and Africa. आणि ह्याची जी जमात आहे ती कुठे सापडलेली आहे, युरोप, एशिया अँड आफ्रिकामध्ये. होमोसेपियन्स मेड डिफरंट काइंड्स ऑफ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स टू सूट द टास्क दे नीड टू डू सो. आणि जे होमोसेपियन्स आहेत त्यांनी काय केले होते, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स केले होते की जे त्यांना त्यांच्या कामामध्ये उपयोगी पडतील असे. जशी गरज लागली तसे त्यांनी काय केले, टूल्सची निर्मिती केली. दे यूज टू मेक स्टोन ब्लेड्स अँड फिक्स देम इन ग्रोव्ज अँड नॉचेस मेड इन वूड और बोन हँडल्स. आणि त्यांनी काय केलेलं आहे, स्टोन ब्लेड जे होते म्हणजे एखादा धारदार असा दगड तो कशामध्ये फिक्स केला त्यांनी, त्यांचे जे वूड होते आणि बोन होते त्यांच्या हँडलमध्ये त्यांनी ते पॅक करून एक असं हत्यार तयार केलं होतं, जशी आपली सुरी असते त्या पद्धतीने. होमोसेपियन्स हॅड इव्हॉल्व्ड टू द stage of having a fully developed larynx which could produce a range of sound with the suitable differences. त्यांनी काय केले होते, वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड डेव्हलप केले होते की जे आपण बोलतो त्या पद्धतीने. Their jaws and the muscles inside the mouth were well developed and the tongue was flexible. आणि त्यांची जी बोलण्याची लकब आहे ती काय झाली होती, डेव्हलप झाली होती, कारण त्यांची जी टंग होती ती पण काय झाली होती, फ्लेक्झिबल झाली होती. आणि जो जबडा होता माउथ मसल्स ते पण काय झाले होते, डेव्हलप झाले होते. हेन्स होमोसेपियन्स कुड यूज देम टू प्रोड्यूस अ व्हरायटी ऑफ साऊंड अँड मॉड्युलेट विथ हिज व्हॉइस द वे ही लाईक्ड. आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ते काय करत होते, आवाज काढू शकत होते. Using his imagination, he could give name to the different things he saw and could put his tongues and feelings into words. जसं आपण एखाद्या गोष्टीला
की आता हे बुक आहे, बुकला आपण बुकच म्हणतो की नाही, तसं त्यांनी काय केलं होतं, ज्या ठराविक ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींना काय दिली होती, वेगळ्या प्रकारचं नाव दिलं होतं, साऊंड दिला होता. Using his imagination, he could give names to the different things. त्यांनी काय दिली होती, वेगवेगळी नावं दिली होती. Using these words, he could speak and communicate. आणि त्या शब्दांच्या आधारे ते काय करत होते, एकमेकांशी बोलत होते आणि कम्युनिकेशन करत होते. In short, he had a well-developed language system. आणि याचाच अर्थ त्यांनी काय केली होती, लँग्वेज सिस्टीम डेव्हलप केली होती. He could draw pictures on the basis of actual observation as well as imagination. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं होतं, ड्रॉ पिक्चर्स ड्रॉ केले होते बेसिस ऑफ ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन, जे त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. जर तुम्ही गुहेमध्ये गेला तर तिथे तुम्हाला काय दिसतं की त्या काळचे, जर आत्ता आपण जर पाहिलं, आपण आत्ताच्या काळी त्यांना लेण्या म्हणतो, राजांनी जे तयार केलं होतं ते लेण्या होत्या. लेण्या म्हणजेच काय, तर दगडामध्ये केलेलं कोरीव काम. त्याच पद्धतीने ही जी आयडिया आहे ही कुठून आली आपल्या ह्या लोकांना, तर जे आदिवासी लोक होते ते त्यांच्या गुहेमध्ये काय करत होते, त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन काय करत होते, भिंतींवर पेंट करत होते. म्हणजे एखादी शिकार केली तर ते शिकाऱ्याचं चित्र तिथे पेंट करत होते. आलं लक्षात? तुम्ही वारली पेंटिंग बघितली असेल, वारली पेंटिंगमध्ये तेच आहे पहा. जी वारली पेंटिंग आता खूप जुनी आहे, तर त्याच पद्धतीने काय केलेलं आहे की त्यांचं जे जीवन लाईफ होतं ते लाईफ त्यांनी काय केलं होतं, भिंतींवर पेंट केलं होतं. He even began to make artistic objects. That is why he has been named Homo sapiens, intelligent man or thinking man. आणि याचाच अर्थ काय म्हटलेला आहे त्यांना, त्यांच्याकडे जे आर्टिस्ट ऑब्जेक्ट आले होते, आर्टिस्टिक थिंक आली होती, त्या थिंकमुळेच त्यांना काय म्हटलेलं आहे, होमो सेपियन्स म्हणजेच इंटेलिजंट मॅन म्हणजेच थिंकिंग मॅन. त्यांची थिंकिंग पॉवर पण काय झाली होती, इन्क्रीज झाली होती.